रोखोक रणरागिणी न्यूज संपादिका सौ गायत्री योगेश लस्के यांनी रेणुकामाता महिला मंडळ उत्तमनगर येथे आयोजित हळदी कुंकू समारंभास भेट दिली। त्यांनी या समारंभाचा संपूर्ण वृत्तांत जाणून घेतला आणि आयोजकांचे कौतुक केले। रेणुकामाता मंदिर उत्तमनगर येथे गेल्या 7 वर्षापासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होत आहे। मंदिराचे अध्यक्ष श्री दिलीप देवांग सर हे दरवर्षी विविध उपक्रम राबवतात। यंदाही मकर संक्रांती निमित्ताने हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या ठिकाणी संपूर्ण वर्षभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात साजरे होतात। हळदी कुंकू, नवरात्र उत्सव, दहीहंडी, देवीची तळी भरणे, मंदिराचा वर्धापन दिन, देवीचे पाठ, अभ्यंग स्नान आणि साडी लिलाव यांसारखे कार्यक्रम महिलांसाठी विशेष आकर्षण असतात। नवरात्र उत्सवाच्या काळात देवीची कुंकुमार्चना, होम, तालुम प्रसाद तसेच दसऱ्याच्या दिवशी देवीची तळी भरण्याचा सोहळा संपन्न होतो। शंकावरी नवरात्रात देवीला पालेभाज्या, फळे आणि फुलांनी सजवले जाते। कोजागिरी पौर्णिमेला दुधाचा महाप्रसाद आणि मसाले भाताचा नैवेद्य अर्पण केला जातो। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ छायाताई देवांग, सौ पूनम गायकवाड, सौ स्वाती येवले, सौ अनिता महाजन, सौ स्वाती करकरे, सौ कीर्ती चौधरी आणि इतर महिला मंडळ सदस्यांनी मेहनत घेतली। समारंभास परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली व वातावरण आनंदाने भरून गेले। अशाच नवनवीन बातम्यांसाठी आणि जाहिरातींसाठी संपर्क करा रोखोक रणरागिणी न्यूज संपादिका सौ गायत्री योगेश लस्के, मोबाईल क्रमांक 90 28 16 02 13। रेणुकामाता महिला मंडळाच्या ज्या आमचे सदस्य आहेत, माझ्या वहिनी स्वातीताई येवले, दुसऱ्या येवले वहिनी, गायकवाडताई, लोखंडेताई या सर्व 5-6 भगिनींनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। तर आपण घरी कार्यक्रम करण्यापेक्षा इथं महिलांची उपस्थिती लाभली तर महिलांचं देवीचं पण दर्शन होईल आणि हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम होईल या विचाराने इथं हळदी कुंकू ठेवलेलं आहे। असेच उपक्रम बरेच या मंडळाच्या भगिनी राबवत असतात, त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन। तर त्यांनी असेच कार्यक्रम घेऊन आमच्यासारख्यांना बोलवतात, त्याबद्दल मी त्यांची व्यक्तीचा खूप आभारी आहे आणि त्यांच्या मनातून एक शक्ती आहे त्यांना परमेश्वराने दिलेली। हे सगळं ते आयोजन करून पार पाडतात कार्यक्रम, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते व त्यांचं अभिनंदन देते। नमस्कार, मी पूनम गायकवाड। रेणुकामाता महिला मंडळाचा आमचा खूप सुंदर ग्रुप आहे। या ग्रुपमध्ये सर्व कार्यकारिणीमध्ये म्हणजे स्वाती करकरेंपासून तर स्वाती येवलेपर्यंत जेवढेही महिला मंडळ काम करतात खूपच सुंदरपणे काम करतात। दरवर्षी आमचे वेगवेगळे कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। जसं हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तसं नाही का वर्धापनही दिन आता मे महिन्यातच येणार आहे, त्यामुळे सर्व महिला मंडळांचं पुरेसं भरपूर कामं करत असतात। त्याच्यामध्ये नवरात्रामध्ये 10 दिवसाचे आपण देवीचे पाठ घेतो, होम हवन अष्टमीला करतो। तसंच मंडळी दसऱ्याच्या दिवशी आपण करतो। असे कार्यक्रमांचं आयोजन आपण इथं करत राहत असतो। महिलांचा भरपूर सपोर्ट असल्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य सगळे सपोर्टेड असतात। नमस्कार, मी स्वाती करकरे। रेणुकामाता महिला मंडळाच्या वतीने आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तसेच आम्ही पूर्ण वर्षभर कार्यक्रम आयोजित करत असतो, जसं की नवरात्रामध्ये कुंकू अर्चना, देवीचे पाठ, नवरात्रामध्ये होम हवन आणि चैत्र महिन्यामध्ये सुद्धा आम्ही जे 9 दिवस असतात चैत्राचे तेव्हासुद्धा देवीचं नवरात्र म्हणून इथे पाठ होत असतात। असा प्रत्येक वेळेला आम्ही काही कार्यक्रम घेत असतो। असं सर्व महिलांनी येऊन इथे आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि जेव्हा ज्या गोष्टी होतात, जसं हळदी कुंकू किंवा अजूनही काही असतं, तेव्हा त्यांनी सर्वांनी येऊन आम्हाला प्रतिसाद द्यावा।